अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे चोरी मुक्त संचार पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की पाठराखण. हिंगोली जिल्ह्यातील वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याची मालिका सुरू आहे. चोरी, दरोडा, रस्त्यावर लुटणाऱ्या लोकांची दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील. आपलं नाव काय? माझं नाव सूर्यभान साहेबराव ढेमरे, बरं. राहणार खांडेगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरं. काय तुमच्याकडून पोलिसाचं नाव सांगून कोणीतरी बळजबरीने तुमच्या बॅगमधले पैसे घेतले, काय प्रकार घडला हा? बॅगमध्ये कसं आहे सर, मी गावाकडे जाऊ लागलो. गावाकडे जाताना खांडेगाव पाटीच्या समोर ते ना गाडी मागून आणली आणि मी पोलीसवाला आहे. म्हणला आमचे आरोपी फरार झाले, इकडं आमचे माणसं इकडं रोडनं हिंडायले आणि दारू गांजा हे तुझ्याकडं आहे का, त्या बॅगमध्ये काय आहे ते मला चेक करायचं. त्याला चेक करायचं म्हणल्यावर मी ते पोलीसवाला म्हणल्यामुळं मी काय म्हणलं, माझ्याकडे दारू गांजा काही नाही, काय पाहायचं ते. त्यानं पाहिलं त्यानं नोटा गिटा त्यानं माझ्या हिचकिल्या आणि नोटा हिचकून त्यानं काय केलं की फक्त काय केलं, मला ते काही नाही तुझ्याकडे जा. आणि त्यानं नोटा कशा 500-500च्या तेवढ्या काढून घेतल्या. कशा घेतल्या त्या माझ्या इथं पाहिजे नाही, तर कारण मी वरून बॅगला हात लावला, बॅग चेक केली, बॅगला वरून दाबलं मी, तर मध्ये कॅश आहे म्हणून वाटलं. मग घरी गेल्यानंतर हातपाय धुतले, चहा पिला, बसलो आणि नंतर मग जेवण केलं. आणि नंतर 10-11 वाजता मी बॅगमध्ये माझं लक्ष आलं, मला पाहिजे तर हिचकिली होती, पावागड्या काय मला. तर मधामध्ये नोटा ज्या आहेत त्या 200-200च्या आणि 100-100च्या नोटा होत्या. त्याच्या फक्त 500च्या नोटा तेवढ्या गेल्या. अच्छा.